डोंबिवली आणि कल्याणमध्ये सकाळपासूनच मुसळधार पाऊस सुरू आहे। कल्याणच्या दुर्गाडी परिसरामध्ये या पावसामुळे पाणी साचल्याचं चित्र आहे। कल्याण पूर्वेमधील तिसाई मंदिर परिसरामध्ये सुद्धा पाणी साचल्याचं दिसतंय। कल्याणमधली दृश्य आपण बघतोय। कल्याणच्या पूर्वेतील तिसाई मंदिर परिसरामध्ये पाणी साचलेलं आहे। रस्त्यावरती आपल्याला अनेक ठिकाणी पाणी दिसतंय। सकाळपासूनच खरं तर कल्याणमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे आणि या मुसळधार पावसामुळे ही दृश्य आपण बघतोय। तर तिकडे भिवंडीमध्ये सखल भागामध्ये पाणी साचलेलं आहे। भिवंडीमधल्या तीनबत्ती भागामध्ये तर अक्षरशः गुडघाभर पाणी दिसते, ज्यातनं लोक आता प्रवास करत आहेत। भिवंडीमधली काही दृश्य आपण बघतोय। अनेक सखल भागांमध्ये या ठिकाणी पाणी साचलेलं आहे। भिवंडीमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यानंतरची ही दृश्य आपण बघतोय आणि याविषयीची अगदी सविस्तर माहिती घेऊया। प्रदीप भणगे आपले प्रतिनिधी सोबत आहेत। प्रदीप, कोणकोणत्या या भागांना सध्या या मुसळधार पावसाचा फटका बसलेला आहे? आता सध्या पावसाचा जोर कसा बघायला मिळतोय? आपण जर बघितलं तर सकाळी 7 वाजल्यापासून ठाणे जिल्ह्यामध्ये हा पाऊस पडत आहे। काही वेळेस मुसळधार पाऊस तर काही वेळेला बारीक तरी असा पाऊस हा चालू आहे। सकाळी 7 वाजल्यापासून आतापर्यंत सुद्धा हा पाऊस चालूच आहे। किंवा डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, भिवंडी या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस सकाळपासून चालू आहे। कल्याण पूर्वेतील सकल भाग असेल किंवा भिवंडीतील सकल भाग असेल व या ठिकाणी हे गुडघाभर पाणी साचलेलं दिसतंय। त्याचप्रमाणे आपण जर बघितलं असेल तर उल्हासनगर शहरात असेल किंवा डोंबिवली शहरात असेल, ज्या ठिकाणी नाले सफाई नाही झाली त्या ठिकाणी रस्त्यावर पाणी साचलेलं दिसतंय। असाच जर पाऊस जर संध्याकाळपर्यंत पडला तर मोठ्या प्रमाणात पाणी साचू शकते। बरं, धन्यवाद प्रदीप या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर कल्याण आणि भिवंडीमधली परिस्थिती आपण बघतोय। अनेक भागामध्ये पाणी साचलेलं आहे। गुडघाभर पाण्यामधनं कुठे नागरिकांना प्रवास करावा लागतोय, आपली वाहनं बाहेर काढावी लागतात। मुसळधार पाऊस खरं तर सकाळपासूनच या सगळ्या भागांमध्ये कोसळतोय आणि त्यामुळे प्रामुख्यानं जे सखल भाग आहेत या सगळ्या परिसरामधले तिथं पाणी साचायला सुरुवात झालेली आहे।